नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात महिला उपवास करत असतात, व्रत करत असतात. पण बऱ्याचशा स्त्रियांना खूप मनामध्ये शंका आहे की ताई, उपवासाला काय खाल्लं पाहिजे, उपवास नक्की त्याच दिवशी सोडायचा की दुसऱ्या दिवशी सोडायचा. आणि याशिवाय बघा, अविवाहित मुली किंवा गरोदर महिला या वटसावित्रीची पूजा करू शकतात का, त्याचप्रमाणे वडाची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा कशी करायची, अशा बऱ्याचशा शंका आहेत. तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा 2026मध्ये 29 जून रोजी पहाटे 3:07 पौर्णिमा तिथी सुरू होईल आणि 30 जून रोजी पहाटे 5:27 ही पौर्णिमा तिथी संपेल. त्यामुळं उदय तिथीनुसार पौर्णिमा व्रत हे 29 जून रोजी पाळलं जाणार आहे. आता तुमचा एक महत्त्वाचा प्रश्न असेल की वटपौर्णिमेचा उपवास कधी धरावा आणि कधी सोडावा. वटसावित्रीचा उपवास हा वेगवेगळ्या भागांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची पद्धत आहे. तर तुमच्या भागात, तुमच्या शहरात कशा पद्धतीने वटसावित्रीचा उपवास केला जातो याची माहिती तुम्ही काढा आणि त्यानुसार प्रथम तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला माहिती मिळालीच नाही तर मग व्हिडिओमध्ये जे ऐकताय त्यानुसार तुम्ही उपवास हा करू शकता. माझ्या माहितीनुसार वटसावित्रीचा उपवास करण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यातील पहिली पद्धत जी आमच्या भागामध्ये केली जाते ती म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो. या वेळेमध्ये वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही चहा घेऊ शकता, दूध, कॉफी घेऊ शकता, एखादं फळ किंवा ज्यूस घेऊ शकता, पण फराळाचे कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत. डायरेक्ट वडाचं पूजन झाल्यानंतर जो काही आपण पूर्णावरणाचा स्वयंपाक केलेला आहे तो जेवण करून हा उपवास जो आहे तो सोडला जातो. अशा प्रकारे आमच्याकडे केलं जातं पूजन. तर दुसरी पद्धत जी आहे ती म्हणजे बघा, दिवसभर उपवास केला जातो की दिवसभर उपवासाचे फराळाचे पदार्थ खाल्ले जातात, चहा, दूध, कॉफी, फळं घेतली जातात आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो. बऱ्याच भागांमध्ये यानुसार देखील उपवास अशा प्रकारे सुद्धा केला जातो. या व्यतिरिक्त आता आपण तिसरी पद्धत जाणून घेऊया. बऱ्याच भागामध्ये अगदी 24 तासाचा उपवास धरला जातो. म्हणजे हा वटसावित्रीचा संपूर्ण दिवस रात्र उपवास धरला जातो. फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी, वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. यानुसार किंवा बऱ्याच जणांकडे तर या दिवशी फक्त पाण्यावर हे व्रत केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी जेवण करून उपवास जो आहे तो सोडला जातो. तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही उपवास करू शकता. ज्या पद्धतीने तुमच्याकडे करतात त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. आता दुसरा प्रश्न म्हणजे, जर तुम्ही गरोदर असाल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा यापैकी कोणताही महिना सुरू असेल ना, तर मग अशा वेळेला तुम्ही वटसावित्रीचा उपवास पण करू शकता आणि वडाची पूजा पण तुम्ही करू शकता. घरच्या घरी करा किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन तुम्ही करा, ते तुमच्यावर आहे. पण तुम्ही वटसावित्रीची पूजा किंवा व्रत हे करू शकता. आणि मासिक पाळीचा जर 4था दिवस असेल मग 2 वेळा डोक्यावरून पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली तर चालते का? तर नाही, चालत नाही. तर मग अशा वेळेला तुम्ही फक्त व्रत करायचं, म्हणजे वटसावित्रीचा उपवास तुम्ही करायचा. तुमच्या तिथे कशा पद्धतीने केला जातो त्यानुसार तुम्हाला वडाचं पूजन हे करायचं आहे. यानंतर मैत्रिणींनो, या दिवशी आपण वडाची पूजा कशी करावी ते आता पाहूया. आता जे नवीन आहेत त्यांना माहीत नसतं वडाची पूजा कशी करायची. तर आपण ज्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत ना, त्या दिवशी सकाळी आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य वगैरे देऊन या उपवासाची सुरुवात करू शकतो. त्यानंतर घरातल्या देवांची पूजा करून तिथेच संकल्प वगैरे घेऊन ज्येष्ठ मंडळीचा, आपल्या पतीचा आशीर्वाद घेऊन आपण लगेच वटवृक्षाला जाऊ शकतो. किंवा मग ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद घेऊन झाला की आपण वटवृक्षाला जाऊन यायचं, त्याची पूजा करायची आणि तिकडून आल्यावर आपण आपल्या पतीचंही औक्षण करायचं आणि त्याचंही दर्शन घ्यायचं, जेणेकरून एक पूर्ण पद्धतीने आपल्याकडून वटवृक्षाची पूजा ही झाली आणि आपल्या पतीचीही पूजा झाली असा त्याचा अर्थ होतो. हे व्रत फक्त सुवासिनीनेच करायचं असतं कारण बघा का, पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा त्याच्या सुखासाठी म्हणून आपण हे व्रत करतो. तर सर्व सुवासिनी स्त्रियांनी नक्कीच हे व्रत करावं.
बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, देवपूजा तशीच राहू द्यायची, दार स्वच्छ करायचं नाही, उंबरठ्याचं पूजन करायचं नाही आणि डायरेक्ट स्वयंपाक किंवा वडाचं पूजन करायचं. हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळं दार स्वच्छ करून सर्वात प्रथम दारात रांगोळी काढून त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून आपल्याला वडाची पूजा जी आहे ती करायची आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणींचा हाही प्रश्न विचारतात की एखाद्या मुलीचं समजा लग्न जमलेलं आहे आणि सुपारी वगैरे सुद्धा फुटलेली आहे किंवा कुंकू लावून झालेलं आहे. आजकाल साखरपुडा किंवा सुपारी फुटणं या कार्यक्रमामध्ये कुंकू वगैरे त्या नववधूला लावतात. पण जोपर्यंत आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं जात नाही, जोडवी घातली जात नाहीत पायामध्ये, आपल्या भांगेमध्ये सिंदूर भरला जात नाही, तोपर्यंत आपल्याला वटवृक्षाची पूजा ही करता येत नाही. तुम्हाला समजा योग्य पती मिळावा म्हणून व्रत करायचं असेल तर मग तुम्ही त्यासाठी हे वटसावित्रीचं व्रत करावं का, तर हा प्रश्न असेल तर हाही प्रश्न तुमचा चुकीचा आहे. त्यासाठी हरतालिका हे भाद्रपद महिन्यातील व्रत केलं जातं किंवा भगवान शिवशंकरांच्या संबंधित जी काही व्रतवैकल्य असतात ती सुद्धा करण्याचा सल्ला दिला जातो. वटसावित्रीचं व्रत खास करून लग्न झालेल्या महिलांसाठी आहे आणि त्यातल्या त्यात सुवासिनी स्त्रियांसाठी आहे. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवावं. आता मी तुम्हाला या व्रताचा शास्त्रशुद्ध विधी सांगते, जेणेकरून ज्या महिला अगदी पहिल्यांदाच वटसावित्रीचं व्रत करणार आहेत, आता आपण वटपौर्णिमेचं व्रत करण्यासाठी पूजा साहित्य काय लागतं आणि आपण ती पूजा कशी करावी याबद्दलची माहिती सर्वप्रथम जाणून घेऊया. सुरुवातीला साहित्य काय लागतं ते पटापट ऐकूया. बघा, हळदी कुंकू, धूप, दीप, अगरबत्ती, निरंजन, 5 फळे, खास करून आंब्यांना मान जास्त असतं तर आपण 5 आंबे घेतले तरी चालेल. त्याचबरोबर पूजा करण्यासाठी फुलं लागतील, दिवा ठेवण्यासाठी थोडेसे तांदूळ न्यायचे आणि पूजा करण्यासाठी सुद्धा आपल्याला अक्षदा लागतात तर त्याही घ्यायच्या आहेत. वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा म्हणजे अख्खा रीलच मिळतो, तो आपण घेऊन जायचा असतो. पाणी भरलेला तांब्या, पंचामृत, हिरव्या बांगड्या किंवा ओटी आणि व्रतकथेची पुस्तिका जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही न्यायची आहे. आता मी तुम्हाला वटपौर्णिमेची पूजा विधी सांगते. वडाची पूजा करायला जाताना एकदमच दुपारी 12 वाजता वडाची पूजा करू नका आणि संध्याकाळी सूर्यास्त व्हायच्या आत तुम्हाला वटसावित्रीची पूजा करायची आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी 12च्या अगोदरच पूजा केली तर योग्य आहे. ज्यांना अगदीच म्हणजे वटवृक्षाची पूजा करायला बाहेर जाता येणार नाही, मग तुम्ही घरच्या घरी पूजा करण्याचं ठरवणार असाल तर मग घरी तुम्ही कुंडीमध्ये एखादा छोटासा वटवृक्ष लावा आणि त्याची पूजा करा. खरं तर बाहेर जाऊन आपण पूजा करायला हवी, पण नाही शक्य झालं तर मग तुम्ही समजा छोटासा वटवृक्ष तुमच्या कुंडीमध्ये लावलेला आहे आणि घरच्या घरी पूजा करण्याचं ठरवलेलं आहे तर तसंही तुम्ही त्या दिवशी करू शकता. मात्र तात्पुरतं म्हणून तुम्ही तुमच्या घरीच पूजा करायची आहे आणि वडाला जाणं शक्य नाही आहे म्हणून आपण बाजारात मिळणाऱ्या वटवृक्षाच्या तोडलेल्या फांद्या आणून त्या मातीमध्ये लावून मग तशी पूजा मात्र मैत्रिणींनो अजिबात करू नका. ज्या फांदीमध्ये प्राणच नाही आहे अशा वटवृक्षाची पूजा करून तुम्ही कोणत्या अर्थाने तुमच्या पतीचे दीर्घायुष्य किंवा त्यांना चांगलं आरोग्य मागताय, तर योग्य विचाराने आपल्याला पूजा करायची असते. बघा, आपल्याला काय करायचं आहे, वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर वटसावित्री व्रताचा संकल्प घ्यायचा आहे आणि तुम्हाला तर अंदाज असेलच की जिथं आपण जाणार आहोत तिथं भरपूर गर्दी आहे, तर मग तुम्ही हा संकल्प घरच्या घरी केलात ना तरी चालेल आणि मग पूजेला निघाला तरी चालेल. षोडोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी. आपण काय करायचं, एक मोठं ताट घ्यायचं, पूजा साहित्य ठेवायचं आणि हे तुम्हाला कापडाने झाकून यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, तिथे गेल्यानंतर आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे. प्रथम दीप प्रज्वलित करा. त्यानंतर वडाचं पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी त्या वडाच्या झाडाच्या बुंद्याशी अर्पण करायचं. त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करायचं आणि परत थोडंसं स्वच्छ पाणी अर्पण करायचं. धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आणि त्यानंतर वडाच्या झाडाला हळद कुंकू लावून घ्यायचं. त्यानंतर स्वतःलाही हळदी कुंकू लावायचं. तुम्ही हार आणलेला असेल तर तो हार घालून घ्यायचा किंवा जी काही फुलं आणली असतील तर ती फुलं अर्पण करून घ्यायची आहेत.
तुम्ही साखर, एखादं फळ किंवा पंचामृत वगैरे सोबत जे आपण नेलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवून नमस्कार करून त्यानंतर मग आपल्याला जो काही आपण धागा आणलेला आहे तो धागा जो आहे तो 7 वेळेला वडाच्या झाडाला आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे. पांढरा सुती धागा असतो तो 7 वेळेला क्लॉकवाईज आपल्याला प्रदक्षिणा घालत ओढून घ्यायचा आहे. आणि या धाग्याला शेवटी गाठ बांधायची नाही, तुमच्याकडे रीळ तशी तिथेच अडकवून ठेवायची आहे. बघा, इतर जे धागे असतात त्याच्यामध्ये अडकवून द्यायचं आहे, पण तिथं गाठ मारायची नाही आहे आणि धागा देखील तोडायचा नाही आहे. मग 7 वेळा धागा गुंडाळल्याच्या नंतर वटसावित्रीची जी ओटी असते तर ती ओटी आपल्याला भरून घ्यायची आहे. वटसावित्रीची कथा ऐकायची किंवा सांगायची आहे. तिथं बघा, बऱ्याच जणी महिला असतात ज्या ती कथा वाचत असतात. कोणी तिथं वाचत असेल तर तुम्ही तिथे बसून ती कथा ऐकली तरीसुद्धा चालते. त्यानंतर तिथं 5 महिलांची तुम्ही ओटी भरू शकता किंवा तिथं 5 महिलांच्या ओटीमध्ये थोडेसे गहू आणि 1 आंबा असं आपल्याला द्यायचं आहे. आपण 5 महिलांना द्यायचं. त्या 5 महिला आपल्याला सेम याच पद्धतीने गहू आणि आंबा आपल्या ओटीमध्ये देत असतात. तर या दोन्हींपैकी तुमच्याकडे जे करण्याची पद्धत आहे ते तुम्ही करू शकता. किंवा काही ठिकाणी बघा, ओटीमध्ये 5 प्रकारची फळं कापून ते काप दिले जातात. या 2 पद्धती तुमच्याकडे नसतील तर तिथे ज्या आहेत त्या महिलांना किंवा तुमच्या ओळखीच्या महिलांना किंवा कमीत कमी 5 महिलांना तुम्हाला हळद कुंकू जे आहे ते लावायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण आपल्या घरी येऊ शकतो. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर बऱ्याच जणांच्या घरी या दिवशी पतीचं औक्षण करण्याची पद्धत आहे. मग घरी आल्यानंतर पतीचं औक्षण करायचं. त्यानंतर जो काही आपण पूर्णावरणाचा नैवेद्य बनवलेला आहे, स्वयंपाक बनवलेला आहे, तर तो खाऊन आपल्याला उपवास जो आहे तो सोडायचा असतो. आता ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी ही पूजा करायची आहे, पण मग एकमेकींची ओटी मात्र भरायची नाही आहे आणि कोणाकडून स्वतःची ओटी भरूनसुद्धा घ्यायची नाही. तुमची ओटी अगोदरच भरलेली आहे, त्यामुळं तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. 6व्या महिन्यानंतर महिलांना जरा अवघडल्यासारखं होतं. जास्त वेळ पूजेसाठी बसणं किंवा एका जागी बसणंही अवघड होतं. तर मग यावर्षी पूजा करायची की नाही हे तुम्ही तुमच्या तब्येतीनुसार ठरवायचं आहे. यानंतर वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य, मुले, नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करत असतात. तर अशा प्रकारे घरच्या घरी आणि बाहेर जाऊन तुम्ही वडाचं पूजन कसं करू शकता हे मी तुमच्यासोबत शेअर केलं. त्याबरोबरच अजून बरीचशीच माहिती, तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरंसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.